अनय, मला सांग 10 मधून 7 गेले तर किती राहिले? 3. व्हेरी गुड. मला बोलायचं तुमच्याशी. माझा क्लास सुरू आहे. हो ते दिसतंय मला, पण मला बोलायचंय, महत्वाचं आहे. तुम्ही कशाला आला तिथे? तुम्हाला घेऊन जायला आलोय. अर्जुनने सांगितलं मला काल, मी तुम्हाला खूप वाईट बोललो, पण मला खरंच असं करायचं नव्हतं. तुम्हाला हर्ट नव्हतं करायचं. मला दारू प्यायलो होतो. राजवीर प्लीज, या जरतरच्या गोष्टी करण्यात आता काहीच पॉइंट नाही. तुम्ही प्लीज जा, तुम्ही तुमचं काम करा, मला माझं काम करू द्या. म्हणजे माझा वेळ महत्वाचा नाहीये? सगळं विसरून तुम्हाला परत घेऊन जायला आलो. विसरून म्हणजे इतकं सोपं असतं का सगळं विसरणं? राजवीर, हे सगळं ना वारंवार घडत आलंय, त्यामुळे मला आता पुन्हा विषयाची परीक्षा नाही घ्यायची. मला माहिती आहे आयुष्यात प्रेम खूप महत्वाचं असतं, पण ते प्रेम जर मला माझा आत्मसन्मान, माझं अस्तित्व विसरून मिळणार असेल तर अशा प्रेमाची मला गरज नाही. आता तोंडाला येईल ते बोलताय तुम्ही. नाही, मला नाही वाटत तसं. माझ्या मते मी अगदी खरं बोलते. असं नाही वागू शकत तुम्ही माझ्याशी. राजवीर, काय करता तुम्ही? फिर हात सोडा, लहान मुलं आहेत समोर. त्यांच्यासमोर तमाशा करायचा आहे का तुम्हाला? फिर हात. म्हणून तुमचं हेच आवडत नाही. सोडा हात. झाली गणितं सोडवून? मनवा, मनवा यांच्या समोर तमाशा करण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. तुमचा राग सोडा आणि चला, तुम्हाला न्यायला आलोय मी. तुम्ही सगळे आता घरी जा. ही सगळी गणितं होमवर्क करून उद्या घेऊन या. ओके? ताई, पण आजचा अभ्यास बाकी आहे ना? आपण उद्या करूया बाळा. ताई, हे कोण आहे? तुम्ही का भांडताय? नाही, आम्ही भांडत नाही आहोत, आम्ही बोलत होतो. ताई, हे तुला ओरडतायत का? नाही बाळा, आम्ही गप्पा मारत होतो. चला सगळे घरी जा आता, उद्या वेळेत या. हा, बघितलं तुम्ही, खूप थोड्या दिवसात माझा या मुलांवर आणि त्यांचा माझ्यावर जीव जडलाय. माहितीये का? कारण आमच्या एकमेकांकडून फार अपेक्षा नसतात आणि आपल्या बाबतीत अगदी उलट आहे. आपल्यात जे काही झालंय ना ते बोलून सॉर्ट करता येईल. तुम्ही घरी चला आता, बस झालं. हे जर तुम्हाला थोडं आधी कळलं असतं तर किती बरं झालं असतं ना राजवीर. म्हणजे आता तुम्हाला जे वाटतंय ते मला नाही वाटत आहे. मला नाही यायचंय तुमच्या बरोबर कुठे. सो प्लीज तुम्ही इथून जा, मला खूप काम आहे. नाही, तुम्हाला कळत नाहीये का? मला नाही यायचंय तुमच्या बरोबर. आणि काल मला कळलंय तुमच्या मनात माझ्याबद्दल किती राग आणि संशय येते. सो माझ्या आता तुमच्याकडून कोणत्याही अपेक्षा नाहीयेत. तुम्ही इथून जा, मला माझं आयुष्य जगू द्या आणि तुम्ही तुमचं आयुष्य जगा प्लीज. हे काय चाललंय तुमचं? काय बोलताय तुम्ही? माझं आयुष्य, तुमचं आयुष्य, लग्न झालंय आणि एवढंच भांडण किती ताणणार आहे? एवढंच भांडण नाही. मी तुम्हाला खरंच कळलंच नाहीये का अजून काय झालंय ते? राजवीर, तुम्ही खूप हर्ट केलंय मला. मला माहिती मी कालचे वागलो त्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं, पण मुद्दाम नाही केलं मी. त्यामुळे प्लीज राग सोडा आणि घरी चला आता. मीही येणार नाहीये. आता तुम्हाला शेवटचं राजवीर, सांगतो. तुम्ही प्लीज जा इथून, प्लीज. हा, मध्ये 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 मध्ये. काव्या, धंदा कसा चालू आहे? तुमच्या कृपयाला लय भारी अण्णा. चालू दे, लक्ष ठेवायचं धंद्यावर. हो हो हा? अण्णा ठीक आहे, एकदम गरमागरम कडक चाय. अरे ये होईना बात.
चालू ठेव रे तुझं. आहा. ये पोरांनो इकडे या. क्लास संपला हो एवढं लवकर? हो लवकर सुटला. अरे आत्ताच तर गेला होतात ना, लगेच संपला? मनवाताईला भेटायला कोणतरी आलं होतं. दोघं भांडत होते. कोण होतं? माहित नाही. ठीक आहे, जा जा जा, तुम्ही जा. हा, अभ्यास करा घरी जाऊन. हो हा, जा. रे मनवा येत आहे की नाही तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं ना मला नाही यायचंय. तुम्ही जा. काय चाललंय? हे ठेवा. तुम्हाला घेऊन जायला आलोय मी. तुम्हाला यावं लागेल माझ्या मी बरोबर. तुम्हाला सांगितलं ना मला नाही यायचंय. काय चाललंय तुमचं? का वागताय असं? तुम्ही का असं वागताय? एकदा सांगितलं मी मला नाही यायचंय, मग मला नाही यायचंय. आणि राजवीर मला ना तुमच्याशी वाद नाही घालायचे. सो प्लीज तुम्ही माझ्याशी नका बोलू. तुम्ही जा इथून. मनवा, हे बघा मी तुम्हाला शब्द देतो, नाही होणार माझ्याकडून परत असं. आणि तुमच्या मनात जो काही गैरसमज आहे ना माझ्या बाबतीत, तो दूर करण्याचा एक चान्स तर द्या मला. किती वेळा चान्स देऊ राजवीर मी तुम्हाला? आणि कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळे गैरसमज आहेत? गैरसमज नाही मग काय? काय? फॅक्ट आहे. मी ते ऍक्सेप्ट केलंय. तुम्ही पण प्लीज ऍक्सेप्ट करा. आणि प्लीज तुम्ही आता जा इथून. तुम्ही माझाही वेळ वाया घालवता. आणि बस. प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं आणि ते क्रॉस करताय. तुम्ही मला सांगताय प्रत्येक गोष्टीची लिमिट असते. तुम्ही जर तुमच्या लिमिट्स मध्ये राहिला असता ना तर कदाचित आजचा दिवस बघावा लागला नसता राजवीर. आणि मी जेव्हा माझ्या मर्यादा सांभाळल्या तेव्हा मला काय मिळालं? संशय, अपमान. राजवीर मी हात जोडते हवं तर तुमच्या समोर. प्लीज जा, प्लीज. एकटा नाही जाणार मी इथून. यावं लागेल तुम्हाला. चला. नाही, राजवीर मला राजवीर काय करताय तुम्ही? मनवा, खूप झालं. चला. हात सोडा माझा राजवीर. राजवीर हात सोडा. मनवा, तुम्हाला राजवीर, यावं हात- लागेल माझ्या बरोबर. चला. मला नाही यायचंय. राजवीर हात सोडा माझा. प्रत्येक गोष्ट तुम्ही अशी बळजबरीने नाही मिळवू शकत. हे काय बोलताय तुम्ही? आता खूप झालं मनवा. तुम्हाला प्रेमाने समजवलं, तुम्हाला रिक्वेस्ट केली, पण तुम्ही ऐकतच नाहीये माझं. अजून काय करू की तुमचा विश्वास बसेल की प्रेम आहे माझं तुमच्यावर? खूप होतंय. तुम्ही चला. राजवीर हात सोडा माझा. चला. मला नाही यायचंय राजवीर. माझा हात सोडा. मला नाही यायचंय. तुम्ही हात सोडा. काय चाललंय तुमचं? तुम्हाला एकदा सांगितलं. हात सोड. कोण आहेस तू? तुझा काय संबंध? माझा काय संबंध आहे ते नंतर सांगतो. आधी हात सोड. मध्ये पडायचं नाही. निघ. हात सोड. तुला माहिती आहे कोणाशी बोलतोय तू? सुबू मामा तुम्ही प्लीज मध्ये नका पडू. प्लीज. मध्ये नको पडू. अगं हा माणूस तुझ्याशी असा वागतोय आणि मी मध्ये नको पडू. हे बघ, हा सुब्बू अण्णा अजून जिवंत आहे. आणि जोपर्यंत सुब्बू जिवंत आहे तोपर्यंत या एरियातल्याच काय कुठल्याच बाईवर अन्याय होऊ देणार नाही. तू काळजी करू नकोस. नाही तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. मला काही वाटत नाहीये. जे डोळ्याने दिसतंय ना त्यावर बोलतोय मी. आणि जबरदस्तीने तुला घेऊन जाणार हा कोण आहे? नवरा आहे त्यांचा. कळलं? निघायचं. नवरा. नसा गुंडासारखा वागतोस. तुला शेवटचं सांगतोय. निघायचं आता. हं? तुम्ही चला. हे हात सोड बोलो ना. राजवीर प्लीज. तुम्ही का आला तिथे? मी तुम्हाला सांगितलं ना तुमचा माझ्यावर काही अधिकार नाहीये. कोणत्या अधिकाराने आलात तुम्ही इथे? तुम्ही ज्याला प्रेम समजताय ना ते प्रेम नाही, तो तुमचा इगो आहे. आणि तुमच्या इगोने सगळं प्रेम संपवलंय. सो प्लीज जा आता, प्लीज.
राजवीर काय चाललं काय जायला सांगितलं तुम्हाला पण काय झालं आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मनवाकडे का जायला सांगितलं मला? शांत हो, काय झालंय ते नीट सांग. त्यांनी इन्सल्ट केला माझा. मला वाटेल ते बोलले, हात झटकला त्यांनी माझा. तुझ्याशी ऍज इफ असं बोलत होत्या की मला ओळखत नाही, काही संबंध नाही त्यांचा. बघ त्या रागवल्यात म्हणून तसं वागतं. ते राग मला पण येतो. या जगात त्या एकट्या नाहीये की ज्यांना राग येतो. राग मला पण येतो. हे बघ राजवीर, तुला आणि तू नाही बोलायचं मध्ये आता. बस तू शांत बसायचं. आता जे काही बोलायचंय, जे काही करायचंय ना, ते मी करणार. आता मला एवढंच कळतंय की मी त्यांच्यावर खूप प्रेम केलं, त्याची काळजी घेतली इतकी, आणि ते असं वागताय माझ्याशी, आणि ते खूप चुकीचं आहे. उगीच नाही वागत त्या तसे. म्हणजे तुला काय म्हणायचं, मी चुकलोय? काय चुकीचं वागलं मी? हे बघ, मला काही म्हणायचं नाही आणि मला काही शिकवायचंही नाही. मला एवढंच सांगायचं की तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत, जे काही गैरसमज आहेत, ते लवकरात लवकर क्लिअर व्हायला हवे. क्लिअर करायलाच गेलो होतो ना मी. त्यांना शांतपणे समजावलं मी, प्रेमाने समजावलं. त्यांना कळलं नाही ना, स्वतः बस. आता जे करायचंय ते मी करेन. मला जे हवंय तेच होईल. आता कोणाला मान्य असो नसो मला नाही फरक पडत. तू समजतो पण स्वतःला, तू हिम्मत कशी होते त्याची? ते वाईट नाही. मग असा का वागतोय? ऍक्च्युली आमच्यात काही कारणांमुळे वाद झाले, त्यामुळे म्हणून तू घर सोडून इथे आलीस राहायला. काळजी करायचं कारण नाही. तुझं परत इथे आलं तर मला सांगायचं. एकट्या म्हणून घाबरायचं कारण नाही. नाही, तुम्ही उगाच एवढी काळजी करताय. चहा. तुम्ही खरंच नका हा काळजी करू. ते मला काही नाही करणार मामा. अख्खी दुनिया आपल्याला सुब्बू अण्णा बोलते, पण एकटे तूच आहेस जे आपल्याला मामा बोलते. आवडला आपल्याला. आहा, आवडला. चहा पण आवडला आपल्याला. एकदम बेस्ट. कशाला एवढा त्रास केलास? त्रास कसला त्यात? चहाच तर केलाय. तुझ्या हाताला चव आहे. मी तुला सांगतो, तू जेवण पण एकदम फर्स्ट क्लास बनवत असणार. अहो मग तुम्ही जेवायलाच या ना. तुम्ही म्हणाल तो स्वयंपाक करते मी. आपल्या साधना अक्का ते पण एकदम बेस्ट जेवण बनवतात. हा. हो माहितीये मला. मग तुम्ही असं करता का? उद्याच या जेवायला. काय नको, आधीच तुझ्या मागे काय कमी त्रास आहे? येतो उद्या. ठीक, आता निघू. हॅलो. हो माई, राजवीर माझ्याच घरी आहे. हो, मी समजू शकतो की तो 2 दिवस घरी आला नाहीये. हो बर हो मी देतो त्याला. पहिलं सांग, नंतर बोलतो. अरे सांग. माई, तो थोड्या वेळाने फोन करेल तुला. हो मी सांगतो त्याला. हो आणि तू काळजी करू नको. हा.
राजवीर, अरे किती टेन्शन आलंय तिला. तू बोलला नाहीस तर तिला किती टेन्शन येतं कळतंय का तुला? आणि असं किती दिवस टाळणार आहेस घरच्यांना? नाही, मी समजू शकतो तुझी परिस्थिती, पण माईचं काय? तू तिला समोर दिसला नाही तर अन्नाचा एकही कण तिच्या घशातनं उतरत नाही. तिच्या औषधांचं काय करायचं मग? नाही, कळतंय मला की वहिनी घरी नाहीयेत म्हणून तुझं मन लागत नाहीये तिथे, पण माईचा पण विचार कर ना. हे बघ, तुम्हाला काहीच सांगू नको आता. कोणाला काय सांगायचं काय नाही ते मी बघेन. माईला कधी काय सांगायचं ना ते मी बघेन. आणि राहिला प्रश्न घरी परत जाण्याचा, तर जेव्हा मनवा माझ्या सोबत असतील तेव्हाच जाईल मी त्या घरात परत. त्याआधी नाही. मला माहिती मी कालचे वागलो त्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं, पण मुद्दाम नाही केलं मी. मुद्दाम नाही वागलोय तसं. त्यामुळे प्लीज राग सोडा आणि घरी चला आता. बघा, मी तुम्हाला शब्द देतो, नाही होणार माझ्याकडून परत असं. आणि तुमच्या मनात जो काही गैरसमज आहे ना माझ्या बाबतीत, तो दूर करण्याचा एक चान्स तर द्या मला. नाही, राजवीर, मला राजवीर काय करताय तुम्ही? मनवा, खूप झालं. चला. हात सोडा माझा राजवीर. हलवा, कशी आहेस तू? तुला काही लागलं नाही ना? मी ठीक आहे, नाही लागलं मला. नक्की? कोणी काही सांगितलं का तुम्हाला? हो, पूजा भेटली होती मला, तिने सांगितलं. हलवा, खूप वाद झाले ना तुझ्यात आणि तुझ्या नवऱ्यामध्ये? मनवा, नाही, म्हणजे एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. मला सांगशील काय झालंय ते? म्हणजे तुझी इच्छा असेल तर. ते मला घेऊन जायला आले होते. मग मग काही विशेष नाही. मी नाही म्हणाले तर जरा चिडले. मला सांग, तुला तो ओढून घेऊन जात होता का? अगं, एवढं सगळं झालं आणि तू म्हणतेस विशेष काही झालं नाही म्हणून. काही काळजी करण्यासारखं काही नाहीये. सुबू मामा होते ना माझ्यासोबत. अगं, तो होता हे चांगलंच आहे, पण तो नसता तर काय झालं असतं? काय केलं असतंस तू? ते काही नाही. मी आता तुला ह्याच्या पुढे एकटीला सोडून जाणार नाही. ताई, मी तुम्हाला सांगितलं ना, खरंच एवढं काळजी करण्यासारखं काही नाहीये. मी पण तुला सांगितलं ना, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस आणि माझ्या मुलीची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. मनवा, जखम भरली का? फार दुखत नाहीये ना? अजिबात नाही. काल तुम्ही एवढ्या प्रेमाने औषध लावलं, जखम लवकर बरी होणारच ना. बरं, आता जखम बरी झाली आहे तर तुला मनसोक्त नाचता येईल. कोणी अडवणार नाही तुला. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. मग अचानक शांत का झालीस? त्यांना आवडत नाही मी कोणासमोर नाचलेलं. ठीक आहे, म्हणजे दोन वेगळ्या स्वभावाची माणसं असली की प्रत्येकाची आवड निवड वेगळी असणारच. प्रश्न आवडीनिवडींचा नाहीये. मग प्रश्न समोरच्याच्या इच्छांचा, भावनांचा आदर करण्याचा आहे. मुलगी लग्न करून तिचं घर सोडून, तिच्या माणसांना सोडून दुसऱ्या घरात येते, हे काही कमी असतं का? त्यात ही बंधनं. आणि ताई, मी स्वीकारलंच ना त्यांना.
त्यांचे गुण अवगुण, त्यांच्या आवडीनिवडी सगळं स्वीकारलं मी. मग मी जशी आहे तशी मला स्वीकारायला काय हरकत आहे? समजतेय मला तुझी घालमेल. मी सुद्धा गेलीये यातून. पण काही लोकांना नसतं कलेचं महत्व. तुझा नवरा काय करतो? नाव काय त्याचं?